बरेच दिवस झाले PCMC न्यूयॉर्क सिटी एक्झिबिशन सुरू झाल्याचं समजलं होतं, पण जायला काही वेळ मिळत नव्हता. काल संडे होता आणि जायची इच्छा होती कुठेतरी बाहेर. मग काय आठवलं न्यूयॉर्क सिटी एक्झिबिशन PCMCमध्ये सुरू झाले आहे. मग गाडी काढली आणि निघालो. थेट न्यूयॉर्क सिटी PCMC एक्झिबिशन. अरे इथे पोहोचलो तर काय इतकी गर्दी कुठे जायचं समजतच नाही. इतकी गर्दी की गाडी लावायला जागाच नाही. शेवटी आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर चालायला जागा नाही. चालतोय, चालतोय, चालतोय. आता येईल जागा. अरे बापरे! आतमध्ये एंट्री केली तर बघतोय तर काय बापरे! सर्व फोटो काढण्यासाठी तयार. अरेरेरे! उभे तरी कुठे राहणार? ओह माय गॉड! इतकी गर्दी. बघतोय आम्ही इथे उभं राहायचं, तिथे उभं राहायचं. शेवटी कसं तरी ॲडजस्ट करून आम्ही पण फोटो काढले. अरे विंग्स बघितले पण विंग्सला उभं राहायला जागाच नाही. कुठे उभं राहणार आम्ही तरी? शेवटी पुढे-पुढे जातोय, जातोय. अरे इथे जागा मिळाली. तिथे पण कोणीतरी येऊन उभं राहिलं. जाऊ दे चल पुढे जाऊया. असं करत-करत पुढे आम्ही जात राहिलो. कसं तरी एन्जॉय करतोय, चालतोय, चालतोय. व्हिडिओ बघतोय, बनवू चल व्हिडिओ बनवूयात बोलली. मग काय आतमध्ये गेलो तर हे काय बर्ड्स, आर्टिफिशियल बर्ड्स आम्हाला दिसले. आर्टिफिशियल बर्ड्स बघायला गेलो. तिथे पण इतकी गर्दी का कुठे उभं राहायचं समजत नव्हतं. काय करणार? काल संडेच होता. उभं राहायचं कुठे? इतक्या गर्दीत जायचं कुठे तेच समजत नव्हतं. तुम्हाला तर जायचं असेल तर कधीच संडेला बाहेर पडू नका. बघा कसे बर्ड्स, आर्टिफिशियल बर्ड्स बघायला तर खूप छान वाटत होतं. पण काय करणार इतक्या गर्दीमध्ये आम्ही पार गोंधळून गेलो होतो. तरी बघायचा आनंद घेत होतो. हे बघा इथे इमो दिसतात. शहामृग बघत होतो आम्ही. बिचारे कोवळे, त्यांच्यात एनर्जीच राहिली नव्हती. आणून ठेवलेले त्यांना बघायचं काम आम्ही करत होतो. नंतर काय बर्ड्स बघायला आतमध्ये गेलो. वाह! 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 वेगवेगळे बर्ड्स असे बर्ड्स होते स्पॅरो वगैरे वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे. सगळे बघतात मस्त एन्जॉय करत होतो आम्ही. लव्ह बर्ड्स होते. लव्ह बर्ड्स पण छान-छान प्रकारचे बघायला खूप भारी वाटत होतं. बिचारे बघत बसलेत तिकडे. त्यांचं पण काही लक्ष नाही. कोण त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतं. हे बघ आहे किती छान स्पॅरो होती एक. किती मस्त-मस्त स्पॅरो आहेत तिथे. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघायला खूप मज्जा आली आम्हाला. हे बघा, किती मस्त आहेत. तुम्ही पण गेले तर तुम्हाला पण बघायला खूप मज्जा येईल. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि त्यांचे घरटे पण इथे दिसतात तुम्हाला. इथे पण होते खाली एक कोंबडीसारखं होतं, तिचं नाव आता माझ्या लक्षात नाही आहे, पण नाव समजेल तुम्हाला. तुम्ही तिथे गेलात तर नक्कीच तुम्हाला नावे दिसतील. हे काय आम्ही फिश टनलमध्ये घुसलो. ओह माय गॉड! इतकी गर्दी, श्वास घेता येत नव्हतं. तरी चालतोय, चालतोय. आत्ता जागा मिळेल, नंतर जागा मिळेल असं करत-करत एका साईडला घुसले मी. हे बघा. फिश किती क्यूट आणि किती छान वाटत होते बघायला. बोट लावून बघत होती, पण काय त्यांनी रिस्पॉन्स ते काय देत नव्हते. चल बोलली चालूयात, पुढे-पुढे जाऊयात. दुसरे फिश बघायला गेली. किती छान वाटत होते हे फिश. हात लावून बघत होते लेडीज बरेच, पण काय ते काही रिस्पॉन्स देत नाही. त्यांना आपलं काही जाणवत नव्हतं. त्यामुळे चालतंय बोलली, चालू द्या, चालू द्या. असं करत-करत पुढे आम्ही जात राहिलो. काय गर्दीच इतकी होती, चालता काय येत नव्हतं आम्हाला, पण तरी चालतंय, चालतंय. हळू-हळू फिश बिचारे बघत-बघत ते पण दमलेले दिसतात त्यांना बघून. कितीही गर्दी ते पण विचार करत असे. फायनली आम्ही बाहेर आलो आणि काय बघतोय वेगवेगळे पापड उद्योग, वेगवेगळे स्टॉल लागलेले आहे तिथे. काही वस्तू तुम्हाला घ्यायची असेल होम डेकोरेशन वगैरे बऱ्याच काही वस्तू इथे आहेत. हे काय हा गेम खेळण्यासाठी हे गेले आणि काय एरो 3 एरो मारायचे होते ₹100 की ₹50 आणि एरो आम्ही ट्राय केलेले तशा प्रकारे. पण तिन्ही एरोंचं आमचं नेम काही लागलेलं नाही. शिट! काही गिफ्ट आम्हाला मिळालं नाही. मग आम्ही गेलो ग्लास गेममध्ये. ग्लास गेम आम्ही ट्राय केलेली आहे. ₹50 एक, 100ला 3 चान्स. त्यानंतर आम्ही खायला घेतले बटाट्याची चिप्ससारखं काहीतरी आहे हे. याला काय बोलतात नाव एक्झॅक्टली आठवत नाही, पण मस्त होतं. त्यानंतर आम्ही ओली भेळ ट्राय केली आणि खूप छान होती. आणि वाह, वाह, वाह! इथे गाणी इतके सुंदर लागलेले जे तुम्ही ऐकणार तर पार. हे बघा हे फिरतंय ते बघून मी शॉक. आणि मी मोबाईलचा कव्हर घेतला. खूप छान, मला खूप आवडला. आणि अरेरेरे! यांना बघून मी तर शॉकच झाली. बोलली, "कसे बसतात हे यामध्ये? ओह माय गॉड!" मी तर नाही बसू शकत. पण मी त्यांना बघूनच आनंद घेत होती. बिचाऱ्या मुली बसलेल्या, त्यांनी डोळ्यांवर हात ठेवलेले. कसं तरी बघायचं काम मी केलं. नंतर आम्ही निघालो कारण इतक्या गर्दीमध्ये आम्हाला काय करायचं सुचत नव्हतं. शेवटी आम्ही फायनली घरी यायला निघालो. सो आम्ही आता घरी पोहोचणार आहोत आणि आजचा आपला ब्लॉग संपलेला आहे. थँक यू.